आणि कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी या संदर्भात आता कोल्हापूर महानगरपालिकेने 7व्यांदा नगरविकास विभागाला प्रस्ताव पाठवलाय। गोकुळ, शिरगाव आणि शिरोली MIDC सह 18 गावांचा समावेश असणारा हद्दवाढीचा प्रस्ताव नगर रचना विभागाने विकास विभागाला पाठवलाय आणि यापूर्वी 6 वेळा अशाच पद्धतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला। आता पुन्हा एकदा हा प्रस्ताव पाठवण्यात आलेला असून त्यापैकी किती गावांचा शहरामध्ये समावेश करण्यासाठी सरकार निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय। संदर्भात यापूर्वी सुद्धा सातत्यानं अनेक वेळेला शहरातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केलेत, आंदोलन केलेत। त्याच्याबद्दलचा निर्णय घेत असताना ज्या 18 गावांना आपण याच्यामध्ये समाविष्ट करायचा आहे त्या सगळ्या गावांची सुद्धा संमती आवश्यक आहे आणि त्याबद्दलचे आपले प्रयत्न सुरू आहेत। एक बैठक झालेली आहे, पुढच्या टप्प्यात अजून बैठका होतील की ज्याच्या माध्यमातून त्या सर्वांना सुद्धा विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यावा लागेल, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत। कळंब, तर्फे, ठाणे, पाचगाव, शिरोली, नागाव हद्दवाढीमध्ये कोणत्या गावांचा समावेश आहे आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। वळिवडे, गांधीनगर, मुळशिंडी, सरनोबतवाडी, गोकुळ, शिरगाव, मोरेवाडी, उजळाईवाडी, नवे बालिंगे आणि उजगाव या गावांचा सुद्धा समावेश आहे। वाडीपीर, आंबेवाडी, वडणगे आणि शिये, शिंगणापूर, नागदेववाडी, शिरोली MIDC, गोकुळ, शिरगाव MIDC।